नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास व ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन साधणार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचे प्रतिपादन. नळदुर्ग येथे व्यापारी मंडळ व शिवम कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने करण्यात आला नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक तथा पत्रकारांचा सत्कार. नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा विकास होणे क्रमप्राप्त मानूया, कारण नळदुर्ग शहराला खूप मोठा इतिहास आहे. या इतिहासाचे जतन करत आणि नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकाला एकत्र घेऊन आम्ही शहराचा विकास करणार आहोत, असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी केले. नळदुर्ग येथे नुकताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यापारी मंडळ व शिवम कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड, नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक तानाजी जाधव, नगरसेवक दत्तात्रय दासकर, नगरसेवक नय्यर जागीरदार, पत्रकार आयुब शेख यांनी आपापली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे, नय्यर जागीरदार, निरंजन राठोड, क्षमाबाई राठोड, मारुती खारवे, सुमन ठाकूर, दत्तात्रय दासकर, मीनाक्षी काळे, अपर्णा बेडगे यांचे प्रतिनिधी अरविंद बेडगे, आकाश कुलकर्णी, तानाजी जाधव, राणी सुरवसे, रिजवान काझी, मुनब्बी शेख, गुफर कुरेशी, जुलेखा बेगम इनामदार यांचे प्रतिनिधी इनामदार, कमल गायकवाड, इमाम शेख, बागवान, साक्षी नळदुर्गकर आदी नगरसेवकांचा या ठिकाणी व्यापारी मंडळ व शिवम कॉम्प्युटरच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचबरोबर पत्रकार दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग येथील ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, पत्रकार उत्तम बनसगोळे, पत्रकार लतीफ मामा शेख, पत्रकार दीपक जगदाळे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, पत्रकार आयुब शेख, पत्रकार भगवंत सुरवसे, पत्रकार विशाल डुकरे, पत्रकार जहीर इनामदार, अजित चव्हाण, पत्रकार इरफान काझी आदींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष मुकुंद नाईक, उपाध्यक्ष अतुल हजारे, उमेश नाईक, सचिव संतोष मुळे, राजेंद्र महाबोले, ज्येष्ठ व्यापारी दयानंद स्वामी, दत्तात्रय कोरे, वैजनाथ कोरे, प्रवीण कासार, प्रकाश कासार, सुधीर पाटील आदीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार यांनी केले. शेवटी आभार मुकुंद नाईक यांनी मानले. नळदुर्ग शहरातील व्यापारी मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव. स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, सगळ्यात मोठा तर आपल्याला प्रश्न आहे पाण्याचा. येणाऱ्या 3-4 महिन्यात पाणी 100% रोज पाणी देण्याचं आपण आश्वासन केलं आणि तेच 100% आम्ही पूर्ण करणार. आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनाने आपले ग्रामदैवत खंडोबा आणि मा दर्गा या सर्वांचा विकास करून कसं व्यापार वाढवता येईल आणि किल्ल्याचा सुद्धा आपण लवकरात लवकर त्याच्या सुद्धा राणादादांच्या मार्गदर्शनाने हे सुद्धा राणादादांचं एकच म्हणणं आहे की व्यापार सुद्धा विकासाबरोबर व्यापाराला सुद्धा चालना मिळाली पाहिजे, व्यापार सुद्धा नळदुर्गमध्ये वाढले पाहिजे. हे सुद्धा आमचं सगळ्यात मोठं 100% तुमचं सुद्धा सहकार्य लागेल. व्यापार नळदुर्गला कसं वाढलं जाईल हे आपण 100% प्रयत्न करू. कारण सगळ्यांना माहीतच आहे, एक अध्यक्ष म्हणून पण मी व्यापारी, एक व्यापाराच्या ह्याच्यातनं 100% मला जाण आहे की या व्यापाऱ्यांना काय त्रास आहे आणि ते 100% आपण मार्गी लावू. आणि येणाऱ्या इथं बोलवून जे सत्कार केला, सन्मान केला सगळ्यांचा, व्यापाऱ्यांचा, सगळ्यांचा मी आभार मानतो आणि एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.